PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तो दूर का भाग 33. लेखिका प्राची सुळे. वतन जहागीरदाऱ्या संपल्या. नव्या युगाचा आरंभ झाला. खजिना असलेल्या जमिनीवर अनेको सोपास्कार झाले. पावसाळी वादळं आली आणि तो खजिना भूगर्भात खोलवर चिरनिद्रा घेत राहिला. कैक वर्षे. कथा पुढे सुरू. विश्वनाथच्या स्टडी रूममधील वातावरण गंभीर होते. त्यांच्या कपाळावरचा आठींचा नकाशा टेबलावरच्या 2 नकाशांपेक्षा जास्त गुंतागुंतीचा दिसत होता. त्यांनी जुन्या नकाशावर एका ठिकाणावर लाल पेन्सिलने गोल मारला. इथंच काहीतरी दडले, ते पुटपुटले. पुस्तकाच्या पानावर चंद्रनाथरावांचा उल्लेख ज्या पद्धतीने केला होता त्यात काहीतरी गूढ उघड होत होतं. खजिना वाचवण्यासाठी आम्ही एक अशी जागा निवडली जिथे शतकानुशतके कोणी हातही घालणार नाही. विश्वनाथने त्या ओळीवर बोट फिरवलं. त्यांच्या नजरेसमोर शहराचा 150 वर्षांपूर्वीचा नकाशा स्पष्ट दिसत होता. त्याच्या बाजूला असलेल्या त्या जाडजूड ग्रंथात जिथे खजिना पुरला होता ती जागा अस्पष्टपणे लिहिली होती, संस्कृत शब्दात, एखाद्या अभंगासारखी. विश्वनाथने आपली सारी ताकद, ओळख, पैसा कामी लावून पालिकेमधून शहराचा जुना आणि आत्ताचा नकाशा मिळवला होता. डुप्लिकेट कॉपी आणि तो ग्रंथ, हे तर विश्वनाथचे नशीबच म्हणायला हवे. हा ग्रंथ त्याच्या स्टडीमधल्या कपाटात कितीतरी वर्षे पडून होता. म्हणजे आपल्या पूर्वजांनासुद्धा या खजिन्याची कल्पना होती तर. असो, आता त्याबद्दल विचार करणं नको. खजाना कुठे आहे ही जागा पुन्हा एकदा कन्फर्म झाली होती. हो, आणि ती जागा म्हणजे शिवांजली हायस्कूलच, यात तिळमात्र शंका नाही. त्या शाळेच्या जमिनीखाली खोल कुठेतरी तो खजाना पडून आहे. तो मला हवा आहे, विश्वनाथ स्वतःशीच बोलत होता. त्या क्षणी दारावर नॉक झाला. ये, त्याने डोळ्यातील संशय न लपवता म्हटले. नंदिनी हळूच आत आली. इतक्या रात्री परत हे नकाशे? काय शोधताय तुम्ही? तिच्या आवाजात काळजी आणि संशयही होता. विश्वनाथची किंचित चिडचिड झाली. तुला गरज नाही हे जाणून घेण्याची. मी सुद्धा या घरची, तुमची कोणीतरी आहे. आदिराजची आई आहे, विसरलात? नंदिनीचा स्वर थोडा उच्च झाला. विश्वनाथने डोळे मिटले. त्याला ठाऊक होतं, ही स्त्री मूर्ख नाहीये. ती जितकी शांत दिसते तितकीच स्ट्रॉंग आहे. मी फक्त आपल्या मुलाचं भविष्य बघतोय नंदिनी, आणि त्या भविष्याच्या वाटेत कोणी काही अडथळे काढून टाकू नये असं वाटतं. अडथळे? तिने पुटपुटत टेबलाजवळ येत नकाशा पाहिला. हा नकाशा अडथळा आहे असं तुम्हाला वाटतंय? हे बोलताना तिच्या आवाजात हलकी थरथर होती. विश्वनाथ न बोलताच हसला. हे बघ, काही लोकांमुळे आपली काही वर्षांची मेहनत, हा गुप्त प्रोजेक्ट आणि हा, त्याने टेबलावरील जुन्या नकाशावर टोकाने बोट ठेवत म्हटलं, सगळं हातातून जाऊ शकतं. नंदिनी स्तब्ध झाली. हा काय प्रोजेक्ट आहे? मी आधीच विचारत होते, तुम्ही काय लपवत आहात? नंदिनी, हा प्रोजेक्ट आपल्या घराचा इतिहास बदलू शकतो. मी शोधलंय ते सिद्ध झालं तर आज आपल्याजवळ असलेला पैसा एका खजानाच्या किमतीचा असेल. नंदिनीचे डोळे भीतीने मोठे झाले. इतकं? असं आहे तरी काय यात? विश्वनाथ पुढे बोलणार इतक्यात त्याच्या फोनचा स्क्रीन उजळला. अखिलेश महाजन कॉलिंग येत होते. विश्वनाथने 1 सेकंदही न दडवता कॉल उचलला. येस अखिलेश, बोल. एवढ्या उशिरा कॉल केलास? विश्वनाथ, कॉल करावाच लागणार. अरे, बघता बघता आदिराजचे लग्नही झाले, पण माझं प्रोजेक्ट जसंच्या तसं आहे. काही करणार आहेस की नाही? जर तुला किंवा आदिराजला आता वेळ नसेल तर काही हरकत नाही, मी दुसऱ्या कंपनीला हे काम देतो. अरे, 150 करोडचा प्रोजेक्ट आहे, कसा होणार? यू डोंट वरी, मी बघतो. अखिलेश निर्वाणीचं बोलला, पण हे बोलताना गालात तो हसत होता. त्याला माहीत होते, कमी वेळात अचानक केलेला कॉल बरोबर परिणाम साधणार. विश्वनाथला विचार करायला वेळ द्यायचाच नाही. वार अचूक बसला. अखिलेश, शांत हो.
किती वैताग करून घेतोयस? काही कोणाला काम द्यायची गरज नाही आहे. आदिराज कुठेही बाहेर जाणार नाही आहे. इनफॅक्ट परवापासून तुझं तो काम हाती घेत आहे. सगळं त्याच्याकडे सोपवलं आहे. लवकरच काम सुरू होईल. यू डोंट वरी एट ऑल, विश्वनाथ म्हणाला. नक्की? तू म्हणतोस म्हणून विश्वास ठेवतोय. आदिराजने हे प्रोजेक्ट सांभाळले तर मला खूपच आनंद होईल. त्याच्यासारख्या हुशार मुलाने हे काम करावं असं मलाही वाटते. ठीक आहे, बोलू उद्या, खुश होत अखिलेश म्हणाला. गुड नाईट. विश्वनाथने कॉल कट केला. त्यांनी पाहिलं, नंदिनी अजून त्याच्याकडेच पाहत होती. काय पाहतेस? तो नकाशा, इतिहास आणि खजिना याबद्दल बोलत होता तुम्ही, ती थंड आवाजात म्हणाली. आणि विश्वनाथ सटपटला. भावनेच्या भरात आपण खूप काही सांगून बसलोय हिला. कदाचित नंदिनी आदिराजशी बोलू शकते आणि तसं झालं तर मोठा प्रॉब्लेम होईल. नंदिनी, मी म्हटलं आणि तू खरं मानलंस. कसला खजिना आणि कोण देणार? मी एका सरकारी मोठ्या प्रोजेक्टबद्दल विचार करतोय. त्याचाच हा नकाशा आहे. टेंडर निघणार आहे आणि जर ते आपल्याला मिळालं तर कुबेराचा खजिनाच मिळाला असं मला म्हणायचं आहे. तू जा झोपायला आता. मी हे सगळं नीट ठेवून येतो. मीही दमलोय, विश्वनाथ तिला घालवत म्हणाला. ठीक आहे, या तुम्ही. नंदिनी स्टडीमधून बाहेर येऊन बेडरूममध्ये आली. विश्वनाथने सांगितले पण तिचे मन मानायला तयार नव्हते. तिचं सुप्त मन धोक्याची सूचना देत होतं. वर जे दिसतंय ते आत नाही आहे. तिथे काहीतरी वेगळं आहे. काय ते शोधायला हवं, कारण आपला नवरा किती महत्त्वाकांक्षी आहे हे तिला पक्क ठाऊक होते. पण आदिराज आणि मैथिलीच्या नव्या संसारात कुठलंही विघ्न मी येऊ देणार नाही. आता जे होईल ते डोळे टक्क उघडं ठेवून बघायचं, ती विचार करत होती. सकाळची कोवळी पहिली किरण खिडकीतून आत आली. मैथिली आदिराजच्या मिठीत होती. आधीच्या हाताचा स्पर्श तिच्या केसांत होता व तिच्या ओठांवर शांत हास्य. गुड मॉर्निंग मिसेस चौधरी, तो तिच्या कपाळावर हलकं किस करत म्हणाला. गुड मॉर्निंग, ती गोड हसली. मॉर्निंग विश काय मागितलीस? त्याने विचारले. ती त्याच्या छातीवर हात फिरवत म्हणाली, तुम्ही माझ्यावर जेवढं प्रेम करता त्यासाठी देवाचे आभार मानले, ती म्हणाली. आधी हसला. आजपासून आपलं आयुष्य खरं सुरू होते. तुझं प्रत्येक स्वप्न माझी जबाबदारी आहे. मैथिलीचे डोळे भावूक झाले. आधी तिचा चेहरा हातात घेत म्हणाला, फक्त तू माझ्या जवळ राहा. माझं सारं सुख तुझं आहे आणि तुझे सारे दुःख माझे. त्यांचे हात पुन्हा एकमेकांत घट्ट गुंफले. आधीने पुन्हा एकदा तिला मिठीचा विळखा घातला. मी आज शाळेत जाऊ? आठवडा झालाय. सगळं सबनी सर सांभाळत आहेत. 8वीच्या नवीन वर्गासाठी क्लासरूम बनवून घ्यायचे आहेत. आणि आधीने तिच्या ओठांवर हात ठेवला. मैथिली, शाळा आणि आजो तुझी पहिली प्रायोरिटी आहेत. त्यांच्याबद्दल कधीच कॉम्प्रोमाइज करू नकोस. आणि परमिशन कसली मागतेस? तू कायम शाळेत जाणार. मी रोज तुला शाळेत सोडून ऑफिसला जात जाईन. ठरलं? आधी म्हणाला. मैथिली भारावून त्याच्याकडे पाहत होती. क्रमश. कथेचे सारे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथेला खूप प्रेम द्या आणि खूप हाईप करा. मनपूर्वक धन्यवाद.